मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, मार्च एप्रिल 2026 वेतन आणि पेन्शन बाबत मोठी अपडेट. कर्मचाऱ्यांनी जाणून घ्या ही महत्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून. त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो नवनवीन अपडेट मिळवण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, सोबतच ही मोठी बातमी आपल्या मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, सरकारी कर्मचारी आणि पेन्शन धारकांसाठी मार्च 2026 महिन्यात वेतन व पेन्शन बाबत एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. वाढती महागाई आणि आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन सरकार वेळोवेळी वेतन व पेन्शन प्रणालीत बदल करत असते. यामुळे लाखो कर्मचारी व निवृत्त व्यक्तीवर थेट परिणाम होतो. मार्च 2026 मधील या अपडेटमुळे वेतन वितरण, पेन्शन प्रक्रिया आणि काही योजनांमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे कर्मचारी व पेन्शनधारकांनी या संदर्भातली माहिती जाणून घेणे आवश्यक आहे. पेन्शन आणि वेतन बाबत काय आहे नवीन अपडेट पहा मित्रांनो. मार्च 2026 मध्ये पेन्शन आणि वेतन व्यवस्थेत काही सुधारणा करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. सरकारचे उद्दिष्ट पेन्शन वितरण आणि अधिक पारदर्शक आणि सोयीस्कर बनवणे हे आहे. नवीन प्रणाली अंतर्गत पेन्शनची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. यासाठी डीबीटी प्रणालीचा अधिक वापर करण्यात येत आहे. यामुळे पेन्शन वितरणात होणारा विलंब कमी होण्याची शक्यता आहे. पेन्शन वितरण प्रणाली अधिक डिजिटल. मित्रांनो, सरकारने पेन्शन वितरणाची प्रक्रिया अधिक डिजिटल करण्यावर भर दिला आहे. अनेक राज्यांमध्ये पेन्शनची रक्कम थेट बँक खात्यात जमा करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे बँकेत किंवा सरकारी कार्यालयात वारंवार जाण्याची गरज कमी होईल. पेमेंट प्रक्रिया अधिक पारदर्शक होईल. लाभार्थ्यांना वेळेवर रक्कम मिळेल. ही व्यवस्था विशेषतः वृद्ध, विधवा आणि दिव्यांग पेन्शनधारकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. काही राज्यांमध्ये पेन्शन रकमेतही बदल. मित्रांनो, मार्च 2026 मध्ये काही राज्यांनी सामाजिक सुरक्षा पेन्शन योजनामध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. उदाहरणार्थ, हरियाणा वृद्धापकाळ पेन्शन सुमारे 3250 रुपये प्रतिमाह, उत्तर प्रदेश मध्ये सुमारे 1300 प्रतिमाह, राजस्थान मध्ये सुमारे 4500 त्रैमासिक. या बदलाचा उद्देश वाढत्या महागाईमध्ये नागरिकांना आर्थिक मदत देणे आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाचे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी वेतन व पेन्शन धोरणात होणारे बदल भविष्यातील आर्थिक नियोजनावर परिणाम करतात. विशेषतः मूलभूत वेतन, महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, निवृत्तीनंतरची पेन्शन. वेतन आयोगाच्या शिफारसी लागू झाल्यास कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दीर्घकालीन आर्थिक फायदा होऊ शकतो. पेन्शनधारकांनी काय लक्षात ठेवावे हे लक्षात घ्या. तर पेन्शनधारकांनी बँक खाते आणि आधार तपशील अपडेट असावेत. डीबीटी प्रणालीसाठी खाते सक्रिय असावेत. संबंधित राज्य सरकार किंवा विभागाच्या अधिकृत सूचनांवर लक्ष ठेवावे. यामुळे पेन्शन मिळण्यास कोणतीही अडचण येणार नाही. मार्च 2026 मधील वेतन आणि पेन्शन अपडेट लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महत्वाची आहे. पेन्शन वितरण प्रणाली अधिक डिजिटल आणि पारदर्शक करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. तसेच काही राज्यांमध्ये पेन्शन रक्कम वाढवण्याचा निर्णय घेतला जात आहे. यामुळे वेतन आयोग आणि इतर सरकारी निर्णयामुळे वेतन व पेन्शन व्यवस्थेत आणखी बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्मचारी आणि पेन्शनधारकांनी अधिकृत माहितीवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.